नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण खूप एका इंटरेस्टिंग टॉपिक वरती बोलणार आहोत की BCA चा स्कोप कसा आहे 2024 मध्ये. बघा, जे 2024 आहे यामध्ये BCA चा स्कोप कसा असणार आहे, तुम्हाला BCA करणं योग्य राहील का आता, या सगळ्या गोष्टींविषयी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया BCA चा स्कोप कसा आहे 2024 मध्ये. तर बघा, एका रिपोर्टच्या नुसार जे भारताचं IT इंडस्ट्री आहे, म्हणजे इंडियन IT इंडस्ट्री जी आहे ती जे आहे $350 बिलियन वरती जाणार आहे. म्हणजे $350 बिलियन वरती जाणार आहे 2025 मध्ये. तर जे ग्रोथ आहे IT इंडस्ट्रीची भारताची ती खूप चांगली आहे. त्यामध्ये खूप सारे नवनवीन तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक जर समजा BCA करत असाल तर BCA चा जो स्कोप आहे 2024 मध्ये तो खूप चांगला आहे. कारण सध्या जे IT इंडस्ट्री आहे भारताची खूप जोरात प्रगती करत आहे. खूप स्पीडनं जे आहे त्याची ग्रोथ होत आहे. तर तुम्हाला जे चांगलं इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळून जाईल. तर स्कोप खूप चांगला आहे. बघा, यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही करिअर करू शकता. जे करिअर पॅथ आहे ते खूप जास्ती आहे. जर तुम्हाला समजा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये जर जायचं असेल तर BCA च्या नंतर तुम्ही ते सुद्धा करू शकता, किंवा वेब डेव्हलपमेंट असेल, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहे, IT सपोर्ट आहे, डेटा अनालिटिक्स आहे, किंवा AI आहे. सध्या खूप AI सुद्धा फेमस आहे. AI आहे, मशीन लर्निंग जे आहे यामध्ये सुद्धा तुम्ही ते तुमचं करिअर करू शकता BCA नंतर. तर BCA चा स्कोप खूप चांगला आहे 2024 मध्ये. आणि इथून पुढे सुद्धा जे आहे तुम्ही जर समजा आता ऍडमिशन घेतलं तर 2027 मध्ये तुम्ही पास आउट होताल. तर तेव्हा पण जो स्कोप आहे 2030 पर्यंत जो स्कोप आहे IT इंडस्ट्रीचा भारतामध्ये खूप चांगला जो आहे असं म्हणतायत सगळे. जे पण रिपोर्ट्स येत आहे त्याच्यानुसार 2030 पर्यंत जो आहे तो खूप चांगला स्कोप राहणार आहे. आणि त्यानंतर बघा, जी स्टार्टिंग सॅलरी असते BCA नंतर तर ती जवळपास तुम्हाला 3.55 लाखांपासून ते 5 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी पॅकेज मिळत असतं. म्हणजे 3.5 लाखांपासून 5 लाखांपर्यंत तुम्हाला पॅकेज मिळून जात असतं. आता बघा, यामध्ये कधी कधी डिपेंड करतं तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जाताय, किंवा लोकेशन काय आहे, स्किल सेट कसा आहे. पण एक ऍव्हरेज जर पॅकेज बघितलं तर 3-3.5 लाखांपासून ते 5 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं. ह्याचा जो स्कोप आहे, बघा, हे पॅकेज जर कमी वाटत असेल तर तुम्हाला जे आहे ते 2 ते किंवा 4 एवढ्या वर्षांचा जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला, 2 ते 4 वर्षांचा, तर हे पॅकेज जे आहे ते जवळपास 10 लाखांपर्यंत सुद्धा जातं. म्हणजे जर तुम्हाला आधी कमी वाटत असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स घेतल्याच्या नंतर तुम्हाला पॅकेज जे आहे ते जास्ती मिळून जाईल. त्यानंतर बघा, जी ग्रोथ आहे IT इंडस्ट्रीची ती पण खूप चांगली आहे. तर तुमचं BCA ची डिग्री आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे IT सेक्टरमध्ये प्लेसमेंट मिळवून देऊ शकते. तर हा स्कोप जर बघितला BCA चा तर तो खूप चांगला आहे. जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही डाऊट किंवा क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.